डायरेक्ट म्हेत्रे साहेबांनी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या किंवा दुसऱ्यांच्या मार्फत जीवे मारण्याच्या धमक्या दिले आणि त्यांना उडवतो, गोळ्याने उडवतो म्हणून बोलले किंवा जाता जाता त्यांचं पूर्णपणे कार्यक्रम करतो म्हणून बोलले. मला म्हेत्रे म्हणतात आणि काल परवा आलेले आम्हाला राजकारण शिकवायलेत का, हे अशा पद्धतीने पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत आम्हाला सांगायला लावले त्यांनी. नाही, तसला कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिला नाही. आणि सगळ्यांना माहीत आहे सिद्धाराम म्हेत्रे कसं आहे, काय आहे. कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापकसुद्धा मारलं नाही, गोळ्या घालायचं लाभ दिले. हे प्रकार काय म्हणजे अनिताताई माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं. त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून तिने गोंधळ सुरू केलेला आहे. तुम्ही सांगितलं काय घटना आहे? सर्वांना जय महाराष्ट्र. तर सर्वप्रथम काल जी घटना घडली, तर परवा दिवशी ज्यावेळेस शिंदे साहेबांनी मुंबईला आपलं मीटिंगसाठी बोलवले होते जिल्हा परिषद पंचायती समिती संदर्भात. मग आम्ही ज्यावेळेस गेल्यानंतर मी शिंदे साहेबांना क्लिअर म्हणलं, साहेब मी बोरामणी गटासाठी इच्छुक आहे आणि आज एवढं चांगल्या पद्धतीनं काम आहे, एक तुमची लाडकी बहीण म्हणून बहिणीला पूर्णपणे न्याय देण्याचं काम तुम्ही करा. आणि केवळ इच्छुक म्हणून आहे म्हणून डायरेक्ट म्हेत्रे साहेबांनी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या किंवा दुसऱ्यांच्या मार्फत जीवे मारण्याच्या धमक्या दिले आणि त्यांना उडवतो, गोळ्याने उडवतो म्हणून बोलले किंवा जाता जाता त्यांचं पूर्णपणे कार्यक्रम करतो म्हणून बोलले. मला म्हेत्रे म्हणतात आणि काल परवा आलेले आम्हाला राजकारण शिकवायलेत का, हे अशा पद्धतीने पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत आम्हाला सांगायला लावले त्यांनी. मग सांगितल्यानंतर कारण त्यांचा आणि आमचा तरी संपर्क आता जे अक्कलकोटच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून अजिबात संपर्क नव्हता. आज साहेबांसाठी काय काम केलं त्यांच्या जीवाला पण माहित आहे आणि मला पण माहित आहे आणि पूर्णपणे अक्कलकोट नगरपालिकेसाठी झटलो, त्यांना पक्षात आणलं. कशामुळे दिला? नाही, आज मी बोरामणी झडपीसाठी इच्छुक असल्यामुळेच ना, आज त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करू लागलेत. आज त्यांचा कार्यकर्ता पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी स्वतः थांबलेले आहेत आणि त्यांना कारण त्यांना तिकीट नसेल तर पूर्णपणे मी 9 झडपी सोडतो असं स्पष्ट आमच्या शहाजी बापूंना बोललेत. वरिष्ठांनी बी फॉर्म माझ्या हातात दिल्यानंतर देखील वरिष्ठांचा आदेश डावलून पूर्णपणे ह्यांनी स्वतःच्या एक काय म्हणतात स्वतःच पूर्णपणे एक बाळाच्या हट्टासाठी ही भूमिका साहेब घेणं मला अपेक्षित नव्हतं. कारण कुठेतरी माझ्या बाबतीत तर आज साहेबांसाठी आपण काय केलं काय नाही केलं त्याबद्दल काय तुम्ही पोलीस कंप्लेंटवर दिली? नाही, अजून तर म्हणजे नाही, पण त्याबद्दल मी काय असेल ते मी निर्णय घेते. कारण आज मला त्यांनी मुली समान मांडले होते, मी पण त्यांना वडिलांसमान मांडले होते आणि कुठेतरी साहेब आता एवढ्या म्हणजे ह्याच्यापासून लांब होते तर त्यांना दिला त्याची माहिती तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना दिली का? मी उपमुख्यमंत्र्यांना साहेबांसमोरच बोलले ना, डायरेक्ट त्यांच्या समोरच बोलले मी. आणि आज ह्याचे पुरावे तर आपल्या जिल्ह्याचे जेवढे होते त्या मिटिंगला उपस्थित, ते सर्व मिटिंगला उपस्थित असलेल्या लोकांचं पूर्णपणे तुम्ही बाईट घेतलं तरी पण चालेल, त्यांच्या समोर मी शिंदे साहेबांना बोलले. त्याच्या आधी पण मी श्रीकांत दादांना आणि श्रीकांत दादांच्या वयसडींना पूर्णपणे कानावर घातले अशा प्रकारचं घटना घडलेला आहे म्हणून. सगळीकडे बघतो साहेब, आपल्या पक्षाच्या नेत्या आहेत अनिता माळगे, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली, बंदूक लावून उडवेन किंवा गाडीखाली चिरडेन, जिल्हा परिषदच्या फॉर्मवरून हा सगळा लढा त्यांचा आरोप आहे. काय उत्तर? नाही, तसला कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिला नाही. आणि सगळ्यांना माहीत आहे सिद्धाराम म्हेत्रे कसं आहे, काय आहे. कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापकसुद्धा मारलं नाही, गोळ्या घालायचं लाभ दिले. हे प्रकार काय म्हणजे अनिताताई माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं. मग त्यांनी जिल्हा परिषदच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते. तिथं आमचा धनेश आचलारे म्हणून पहिल्यापासून काम करत होता. आम्ही त्यांना सांगितले की बा जिल्हा परिषदला उभारायला अजून तेवढं तुमची तयारी झालेली नाही. ते धनेश आचलारेंनी तयारी केलेली आहे की जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेत घालवण्यापेक्षा कशाला हे करता, म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून तिने गोंधळ सुरू केलेलं आहे. असलं काहीतरी दबाव आणून वरच्या लोकाला म्हणजे मुलाखत दिलं तर वरच्या लोकांपर्यंत जाईल असं. तर परवा त्याने मिटिंगमध्ये पण मुंबईमध्ये त्यांनी शिंदे साहेबांसमोर हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथं असलं तरी ते त्यांनी काय म्हणले, बाबा तिथलं जे लोकल आहेत ते जे लोकांना निवडून आणण्यास सक्षम आहेत किंवा तिथले जे सक्षम उमेदवार आहेत त्यांना तिकीट द्यायचं आहे. नुसतं पदाधिकारी आहे म्हणून तिकीट दिलं तर काय निवडून येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही काहीतरी ते बचत गटाचं वगैरे काम करता ते करा,
तसं काय असलं तर सुरुवातीला ह्यांनी काहीच नव्हते, काँग्रेसबरोबर होते, आमच्याबरोबरच होते. त्यांना 10 कॉम्प्युटर मी स्वतः दिलेले आहे. त्यावेळी कोणी यांना पाचवी बदल केले नाही. मग नंतर भाजपकडे गेले काही दिवस त्यांनी. मग तिथं काय झालं की सोडून शिवसेनेत गेले. मग शिवसेनेत गेले तर ते शिवसेनेमध्ये आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्य नेते, दयाळू नेते आहेत ते. बाबा एक महिला काम करते म्हणून सपोर्ट करायला म्हणून त्यांनी सपोर्ट केले आणि श्रीकांत दादांनी सपोर्ट केले. त्यांना कुठलं तरी 5 कोटीचं हे मंजूर करून दिलं. तर तिकीट मिळालं नाही म्हणून आरडाओरडा करणं बरोबर नाही. तुम्ही तयारी करा, भविष्य काळात होईल. तिकीट दिलं होतं, एबी फॉर्म आमच्या हातात दिलं होतं, मात्र मेत्रे साहेबांनी ते फॉर्म परत काढून घेतलं. शहाजी बापूंवर दबाव आणून असं त्यांचं म्हणणं. फॉर्म दिला होता खरं? तुम्ही शहाजी बापूला विचार, मला माहीत नाही त्यांच्या हातात दिले होते का शहाजी बापू, मला काही नाही. अजून एबी फॉर्म माझ्या हातातच आलं नाही. आता ह्यांच्या हातात कसं गेलं मला माहीत नाही. एक प्रकारे आणखी एक आरोप त्यांच्याकडनं केला जातोय की तुमचा जो प्रवेश आहे शिवसेनेतला तो अनिता माळगेंच्या माध्यमातून झाला. होय. एक प्रकारे ते मोठ्या नेते होय, आहेत. बरोबर आहे ना. आंतरराष्ट्रीय नेते आहेत अनिता माळगे, सगळं जगातले देशातलं सगळं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांचं ऐकून शिंदेसाहेबांनी मला प्रवेश दिला असेल. वरिष्ठ पातळी या बाबतीत काय तक्रार करणार आहात का? कशा पद्धतीने? कोण? मी कोणाच्या तक्रार केलं नाही कधीच माझ्या आयुष्यात. काँग्रेसमध्ये असू दे किंवा आता मी शिवसेनेत आलो आहे, माझ्या आयुष्यात मी कुठलंही कोणाबद्दल तक्रार आजपर्यंत केलं नाही आणि करणार पण नाही. काय करायचं मला तक्रार करायचं? कर नाही तर त्याला डर कशाला? जिल्हा परिषदेमध्ये आहे, मात्र सोलापूरच्या बाबतीत विशेषतः अक्कलकोटच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की अक्कलकोटमध्ये मी कोणाशीही युती करणार नाही, स्वबळावरती लढणार आहोत. आपली काय तयारी असणार आहे अक्कलकोटमध्ये? आमची पण तयारी आहे लढायची. आम्ही पण तयारी केली आहे सोबळा लढायची. की राष्ट्रवादीसोबत बोललो. हो, राष्ट्रवादीचे आले होते माझ्याकडं. ठीक आहे बाबा म्हणलं, आम्ही सोलापूर महापालिकेत केलेलं राष्ट्रवादी युती, आमच्या नेत्यांचं चर्चा करून आपण निर्णय घेऊ म्हणून असं सांगितलं त्यांना. शक्यता स्वबळाची. शक्यता 16च्या राष्ट्रवादीपर युती व्हायला खूप शक्यता आहे. धन्यवाद.